Hello, good morning, students. Today we are going to learn a very important structure, very important topic regarding grammar section, and this topic is always asked by the examiner in exam paper. As far as your exam is concerned, this topic has always been asked by the scholars, and that is why we are going to focus on that. And that topic is nothing but how to convert the sentence from direct to indirect speech, or how to convert the sentence from direct speech to indirect speech. There are some certain rules, and that topic is nothing but direct and indirect speech. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण हा टॉपिक महत्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टीने. तो टॉपिक तुम्हाला 10वी किंवा हायस्कूल लेवलला सुद्धा तुम्ही अभ्यास केला असेल, ज्युनियर कॉलेज लेवलला आणि सिनियरला पण काय इंग्लिशमध्ये, स्पेशल इंग्लिशमध्ये, कंपल्सरी इंग्लिशमध्ये, काय काय विद्यापीठामध्ये हा सिलेबसला टॉपिक आहे. आपण ह्या टॉपिकचा अभ्यास करताना आपण असं करूया की त्या टॉपिकमध्ये स्पर्धा परीक्षेला काय प्रश्न विचारतात, त्यामुळे आपण डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचा आपण इथे अभ्यास करू. ज्यावेळेस आपण डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचा अभ्यास करतो तर आपल्या समोर काय शंका असतात, काय समस्या असतात ते आपण पाहूया. आता प्रथम आपण काय करू, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचा अर्थ काय हे आपण पाहूया. डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच म्हणजे काय किंवा डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच या शब्दाचा अर्थ काय. डायरेक्ट स्पीच म्हणजे काय हो, ज्यावेळेस आपण म्हणतो की डायरेक्ट स्पीच आहे, अमुक अमुक एखादा व्यक्ती डायरेक्ट बोलला, असं ज्यावेळेस आपण म्हणतो डायरेक्ट स्पीच, त्या वाक्याचा अर्थ काय असतो की बोलणाऱ्याचे जे शब्द असतात, कोटेशन असतात, ते जसं तसं तुमच्या समोर सांगणे. एखादा माणूस ज्यावेळेस बोलतो ते जे काय कोट असतं, मूळचं वाक्य असतं ते सांगणे, त्याला म्हणायचं डायरेक्ट स्पीच. म्हणजे द स्पीकर्स कोटेशन और स्पीकर्स वर्ड्स आर गिवन ॲज इट इज. स्पीकरचे जे काय शब्द असतात ते जसं तसं दिले जातात, त्याला म्हणायचं डायरेक्ट स्पीच. फॉर एक्झाम्पल असं एखादं एक्झाम्पल आहे बघा, डायरेक्ट स्पीच एखादं वाक्य मी तुमच्या समोर ठेवतो की समजा असं म्हटलं की असं एक्झाम्पल आहे बघा, ही सेड आय एम फाईन. दिस इज एक्झाम्पल ऑफ डायरेक्ट स्पीच. ही सेड आय एम फाईन. आता यामध्ये डायरेक्ट स्पीच कोणता आहे, प्रत्यक्ष बोललेले कोट केलेलं वाक्य कोणतं आहे, आय एम फाईन. अगदी बरोबर आहे. तर ही सेड आय एम फाईन. मग आय एम फाईन हे काय आलेलं आहे तर डायरेक्ट स्पीच आहे. आय एम फाईन, तो म्हणाला की मी चांगला आहे, मी ठीक आहे. पण ज्यावेळेस आपण इनडायरेक्ट स्पीच बघतो, इनडायरेक्ट स्पीच, तेव्हा इनडायरेक्ट स्पीचचा अर्थ काय, बोलणारे शब्द जसं तसं न सांगता आपल्या भाषेत अप्रत्यक्षपणे सांगणे. इथं काय केलं आपण, जसं तसं सांगितलं, प्रत्यक्षपणे सांगितलं. म्हणजे व्हेन टू पर्सन्स आर टॉकिंग फेस टू फेस, ऍट द टाइम इट इज कॉल्ड अ डायरेक्ट स्पीच. बट व्हेन द second person, when the listener tells the remaining person or other person about what the speaker said, it is known as indirect speech. प्रत्यक्ष बोलता समोर तो डायरेक्ट स्पीच म्हणायचं, आणि अप्रत्यक्षपणे दुसऱ्याच काय बोललेलं आहे ते सांगणे, त्याला अप्रत्यक्षपणे म्हणायचं. मग या ठिकाणी इनडायरेक्ट स्पीच ह्याच वाक्यात आपण इनडायरेक्ट स्पीच केलं तर कसं तयार होईल बघा, की ही सेड. आता आपण काय करतो, पहिला नियम माहिती आहे तुम्हाला, मी सांगणारच आहे. अवधान चिन्ह सगळ्या वाक्यातले काढून टाकायचे, रिमूव्ह ऑल पंक्च्युएशन मार्क्स. ह्या वाक्यातले जे काय अवधान चिन्ह असतील किंवा विराम चिन्ह असतील ते सगळं आपण काढून टाकायचे. वाक्य कशाने जोडायचं, दॅट ना, ही सेड दॅट. आता आय म्हणजे बोलणारा कोण आहे हो, ही आहे. मग ही साठी आपण काय करणार, ही सेड दॅट ही. एम म्हणजे वर्तमान काळ आहे, पण इथे सेड आहे म्हणून काय येणार, भूतकाळ. ही वॉज फाईन. मग या ठिकाणी इनडायरेक्ट स्पीच कुठून झालं, तिथून झालं बघा, दॅट ही वॉज फाईन. आय एम फाईन पण काय म्हणतो, तो म्हणतो मी फाईन आहे, पण ऐकणारा व्यक्ती काय म्हणाल की तो असा म्हणाला होता की तो फाईन होता. मग या ठिकाणी हेतून पुढे झालं, हे झालं इनडायरेक्ट स्पीच. हे वाक्य झालं इनडायरेक्ट स्पीच. आणि तुम्हाला आणखीन माहिती सांगतो, इनडायरेक्ट स्पीच मधला जो क्लॉज असतो तो क्लॉज असतो नाउन क्लॉज असतो, एनसीएल. इनडायरेक्ट स्पीच मधलं प्रत्येक वाक्य हे नाउन क्लॉजचं एक्झाम्पल असतं. ते आपण क्लॉजच्या पार्ट मध्ये पाहूया. किंवा हा भाग तुमच्या लक्षात आला असेल, तुम्ही जर क्लॉजचा पार्ट बघितला, क्लॉजचा जो माझा व्हिडिओ आहे क्लॉजवर केलेले ते पाहिले का, तुमचा ही गोष्ट लक्षात येईल. तर हा भाग इथं आपण ह्या ठिकाणी पाहिला की डायरेक्ट स्पीच म्हणजे काय आणि इनडायरेक्ट स्पीच म्हणजे काय. आता या ठिकाणी आपण आता याचा अभ्यास करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की शब्द कोणकोणते येतात, शब्द असतात महत्वाचे डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच करताना. त्या शब्दामध्ये काय बदल होतो ते आपण या ठिकाणी पाहूया. डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच करताना काय शब्द असतात, सरळवाचक, कालवाचक आणि पुरुषवाचक.
त्या शब्दामध्ये काय बदल होत असतात ते आपण या ठिकाणी पाहूया. आता काय शब्द असतात त्या शब्दामध्ये बदल कसे होत असतात ते आपण या ठिकाणी पाहूया. फार तर काय करूया आपण वहीच्या पानाचे आपण 2 भाग करूया. एका ठिकाणल्या डायरेक्ट स्पीच, एका ठिकाणल्या इनडायरेक्ट स्पीच. म्हणजे शब्दामध्ये काय बदल होत असतात. डायरेक्ट स्पीच मध्ये शब्द कुठले असतात आणि इनडायरेक्ट स्पीच मध्ये शब्द कुठले असतात. आता या ठिकाणी स्थळ, काळ आणि पुरुषवाचक शब्द असतात. त्या शब्दामध्ये काय बदल होत असतात ते बघू आपण. समजा डायरेक्ट स्पीच मध्ये हिअर हा शब्द आला असेल, हिअर, त्याचे इनडायरेक्ट स्पीच मध्ये काय होत असतं, देअर होत असतं. हिअरचं देअर. समजा इथं दिस शब्द आला असेल, दिस, तिकडे काय होत असतं, दॅट. दिसचं दॅट होत असतं. इकडे समजा शब्द दीज आला असेल, तिकडे काय होत असतो, दोज. इकडे शब्द समजा हेन्स असेल, यामुळे, तिकडे काय होत असतो, देन्स, त्यामुळे. इकडे शब्द असा समजा दस सारखा शब्द आला असेल, तिकडे काय होत असतं, सो होत असतं. इकडे समजा शब्द असा असेल, टुडे आला असेल, टुडे, आज, टुडे, तिकडे काय होत असतं, दॅट डे. टुडेचं दॅट डे होत असतं. इकडे शब्द नाव आला असेल तर इकडं देन शब्द होतो. इकडे ॲगो आला असेल तर डायरेक्ट स्पीच मध्ये, इनडायरेक्ट स्पीच मध्ये काय होत असतं, याचं बिफोर. इथं टुडे नंतर इथं टुमॉरो आला असेल तर काय होत असतं, द नेक्स्ट डे, द फॉलोइंग डे, द फॉलोइंग ऑर नेक्स्ट डे, द फॉलोइंग ऑर नेक्स्ट डे. इथे या ठिकाणी शब्द येस्टरडे शब्द आला असेल, येस्टरडे, तर काय असतं, द डे बिफोर, द डे बिफोर. अगदी बरोबर आहे, द डे बिफोर. या ठिकाणी हा शब्द आला असेल लास्ट नाईट किंवा लास्ट इयर, हे शब्द बरेच वेळा आहेत बघा, लास्ट नाईट, लास्ट इयर, तर काय होत असतं, द प्रिव्हियस इयर, प्रिव्हियस इयर. द लास्ट नाईट, लास्ट इयर असेल तर प्रिव्हियस इयर शब्द येतो. किंवा इथे काय शब्द लिहितो मी, दिसतात नाही ते शब्द, इथे काय शब्द येतो, हा लास्ट नाईट शब्द आला असेल तर द प्रिव्हियस इयर करतो. हे काय स्थलवाचक शब्द आहेत. आता काय टेन्स मध्ये पण काय शब्द असतात, जर समजा एम इज आर हे शब्द आले असेल वाक्यामध्ये काळातले, तर त्याचं काय होत असतं बघा, वाज आणि वेअर होत असतं, वाज वेअर. एम इज आर आले असेल त्याचं वाज वेअर होतं. आणि समजा ह्या वाक्यामध्ये जर डायरेक्ट स्पीच मध्ये आणि जर सेड असेल भूतकाळामध्ये रिपोर्टिंग वर्ब, आणि इथं जर वाज वेअरच आला असेल तर त्याचं आपण हॅड बीन करतो. वाज वेअर असेल तर भूतकाळातलं हॅड बीन करतो. समजा इथं हॅव आणि हॅज आला असेल तर इकडे जनरली आपण हॅड असं करतो. हॅव हॅजचं काय करतो आपण, हॅड करतो. इथं मस्ट सारखा शब्द आला असेल, मस्ट. आता मस्ट 2 प्रकारे रूपांतर होतं. मस्ट शब्द जर त्यामध्ये आज्ञा सांगत असेल तर मस्ट मस्ट जातं, आणि जर त्यातून काळ व्यक्त होत असेल तर मात्र काय करायचं, हॅड टू करायचं. आज्ञार्थ वाक्य असेल तर मस्ट वापरायचं, आणि काळ व्यक्त होत असेल तर हॅड वापरायचं. समजा कॅन असेल तर कॅनचं काय करायचं, कुड करायचं. मे असेल तर मेचं काय करायचं, माइट करायचं. आता इथे एक नियम आहे बघा, शाल आणि विल आला असेल तर दोन्हीच काय होत असते, तर वुडच होत असतं. जर वादनार्थ वाक्य असेल तरच शालचं शुड होतं, अन्यथा शाल आणि विल आला असेल तर काय करायचं, वुडच करायचं. आज्ञार्थ वाक्य आलं असेल एक्सेप्शन म्हणून तरच शुड करायचं. समजा डू डज आला असेल, डू डजचं काय करायचं, डीड करायचं. आणि समजा इकडे जर डीड आला असेल तर हॅड डन. आता इथं डीड क्रियापद येईल असं काय नाही, जे काय क्रियापद आला असेल त्या क्रियापदाचं काय करायचं, हॅड प्लस V3. जो काय क्रियापद आला असेल तर तिस रूप लिहायचं. दिसते का हे. आणखीन काय क्रियापद असतात, ह्या क्रियापदामध्ये काय बदल होतो हे आपण इथे पाहिलं. आता हे काय झाले, काय शब्द, स्थलवाचक शब्द झाले. काय शब्दामध्ये हे काय झाले, काय काय स्थलवाचक शब्द झाले, काय कालवाचक शब्द आहेत. आता काय आपण पुरुषवाचक शब्द बघूया. पुरुषवाचक शब्दामध्ये काय बदल होत असतो, इकडचे करू हो. काय पुरुषवाचक शब्दामध्ये काय बदल होत असतो, पण तुम्ही ह्याला पाहू शकता व्हिडिओ मध्ये पण तुम्हाला
हा युट्यूबच्या ह्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं का नाही, युट्यूब मध्ये मला दिसेल, माझ्या आहे ना लिंक आहे ना सगळ्यांच्याकडे, तुम्ही बघू शकता त्यात. आता हे शब्द पहिले आपण स्थलवाचक आणि कालवाचक. आता आपण काय शब्द पाहूया ते पुरुषवाचक. आता पुरुषवाचक शब्दामध्ये मात्र तुम्हाला का नाही ते समजून घ्यावं लागतं. पुरुष शब्दामध्ये काय समजून घ्यावं लागतं, समजा इथं हा शब्द तुमच्या समोर ठेवलाय, पुरुषाचा शब्द आहे, आय सारखा शब्द आहे आय. आता आय समजा गोपाल बोलत असेल, पुरुष बोलत असेल, तर गोपाल काय म्हणणार, आय एम अ बॉय. आणि सीता काय म्हणणार, आय एम अ गर्ल, असं ना. पण समजा गोपालसाठी आपण काय म्हणणार, गोपाल आय म्हणजे काय म्हणणार आपण गोपालसाठी, ही म्हणणार. आणि सीता असेल तर काय म्हणणार त्यासाठी, सी म्हणणार आपण. म्हणजे गोपालसाठी ही किंवा शी आलं, आयचं ही किंवा शी होऊ शकतं. पण समजा इथे मी आला असेल, मी म्हणजे आयची द्वितीय मी आहे, मग समजा गोपाल बोलत असेल तर गोपाल बद्दल आपण काय म्हणणार, हिम. आणि सीता बोलत असेल तर सीतासाठी आपण काय म्हणणार, हर. म्हणजे बघा आयचं ही आणि शी झालं, तसं मीच हिम आणि हर झालं. पण समजा माय शब्द आला असेल तर, आता माय एकट्या व्यक्तीसाठी येतो, गोपाल म्हणत असेल माय, तर आपण काय म्हणणार, गोपालचे म्हणजे कोणाचं, हीच. आणि सीता माय म्हणत असेल तर आपण काय म्हणणार, हर. समजा गोपाल मायसेल्फ म्हणला, मायसेल्फ माझ्या करता, स्वतः करता, मायसेल्फ, तर आपण काय म्हणणार इथं, गोपाल मायसेल्फ म्हणला तर आपण काय म्हणणार, गोपालसाठी हिमसेल्फ. आणि सीता मायसेल्फ म्हणलं तर काय म्हणणार, हरसेल्फ. म्हणजे आयचं मी माय असं हे झालं. समजा गोपाल माइन म्हणला, माझे, माइन, माझच, माइन. आता माइन आणि माय मध्ये फरक आहे, माय हे ऍडजेक्टिव्ह आहे, माय हे प्रोनाउन आहे, षष्टी, जर आपण पॉझिटिव्ह प्रोनाउन म्हणतो आपण. मग मायनचं गोपालसाठी काय म्हणणार आपण, मायनचं काय म्हणणार आपण गोपालसाठी, आपण इथं मायन म्हणतो म्हणजे काय म्हणणार, हिज. आणि इथं मात्र सीताचं मात्र हर्ष असं होतं, हर्ष होतं. आणि समजा आता इथं आयचं पाहिलं आपण, इथं वी शब्द आला असेल, वी सगळे मिळून, ना उचे द्वितीय अर्थ झाले. पण वी म्हणजे आपण ते म्हणलंय की वी आर हिअर, आपण काय म्हणणार, दे आर देअर. विच काय होत असतं, दे होत असत. समजा इथं अस घेतलं असेल तर आपण अस, विची द्वितीय अस आहे, तसे देवची द्वितीय काय असते, देम असते. समजा आपण इथं आवर घेतलं असेल, आर, आवर आमचे, आर, ते काय म्हणणार, त्यांचे, देअर. समजा इथं आपण आवर सेल्स असेल तर आमच्यासाठी आपण काय म्हणू, देअर सेल्स, तर त्यांच्यासाठी. आवर सेल्स काय होणार इकडं, देअर सेल्स येईल. या ठिकाणी इथं समजा यू शब्द असेल, यू एकटा यू असेल तर काय होत असतं, आता यू मध्ये पण दोन प्रकारे फरक पडतो. यू जर हा सब्जेक्टच्या ठिकाणी आला बघा, सब्जेक्ट म्हणून क्रियापदाच्या अगोदर, तेव्हाच काय होत असतं, एकटा यू असेल तर ही, शी किंवा दे होत असत. आणि हे जर शब्द ऑब्जेक्टच्या ठिकाणी आला असेल, ऑब्जेक्ट म्हणून आला असेल, त्याचं काय होतं, मग हिच्या ऐवजी काय होणार, हिम. दिसतंय का बघा, हिम. शीच काय होणार इथं, हर. आणि देच दे. हा बदल होतो यूचा, म्हणजे एकटा यू आला असेल तर असा बदल होत. त्यानंतर काय शब्द आपण इथे लिहिला, इथं शब्द आपण इथे लिहिला इथं. आता यू हा शब्द आपण फक्त घेतला, इथे यू शब्द घेतला, पण यूचा आपण जर शब्द हा घेतला तर युआर शब्द असेल, युआर. तसं असं बरेच शब्द आहेत, मी तुमच्या समोर महत्व शब्द ठेवले. युआर शब्द असेल, युआर, जसं कमचं गो होत असतं, बरेच शब्द आहेत तसे. युआरचं काय होत असतं, युआर. आता युआर म्हणजे कोणासाठी, एकटा गोपाळ असेल तर काय म्हणू आपण, हिज. एकटी सीता असेल तर हर. आणि सगळे मिळून असेल तर काय म्हणू आपण, देअर. आणि आता युअर सेल्फ असेल, युअर सेल्फ, युअर सेल्फ म्हणजे काय म्हणणार, एकटा असेल, युअर सेल्फ असेल तर एकटा गोपाळ असेल काय म्हणणार, युअर सेल्फ म्हणजे हिमसेल्फ. एकटी स्त्री असेल तर हर सेल्फ. आणि युअर सेल्स असेल, युअर सेल्स अनेकासाठी, सगळ्यासाठी, तर मग ते काय म्हणणार, देम सेल्स, देम सेल्स सगळ्यांच्यासाठी. ते काय महत्वाचे ठोकळ शब्द मी दिले, अजून तसे 10-20 शब्द आहेत महत्वाचे, पण हे जे महत्वाचे शब्द असतात परीक्षेमध्ये नेहमी येतात, हे मी तुमच्या समोर ठेवले.
तर डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच करताना हा सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे. आता काळामध्ये होणारे बदल बघू आपण. काळामध्ये काय बदल होत असतात. जर निवेदक क्रियापद म्हणजे रिपोर्टिंग वर्ब जर भूतकाळी असेल किंवा सेड असेल तर काळामध्ये काय बदल होत असतात. मग काळामध्ये कोणते बदल होत असतात ते आपण इथे पाहूया. आता हे झाले काय शब्दामध्ये होणारे बदल पाहिले आपण. आता काळामध्ये होणारे काय बदल बघूया आपण. म्हणजे हे कळालं तर आपल्याला डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच करू शकतो. काळामध्ये काय बदल होत असतात किंवा काळामध्ये कोणत्या प्रकारे बदल होतात हे आपण या ठिकाणी पाहूया. काळ कशा येतात किंवा काळामध्ये कशा रीतीने आपल्याला बदल होत असतात. आता काय करा, वरच्या पानाचे असं 2 कॉलम करा. एका ठिकाणी लिहा डायरेक्ट, एका ठिकाणी लिहा इनडायरेक्ट. आणि याच्यामध्ये काय बदल होत असतात ते आपण या ठिकाणी पाहूया. थोडंसं बघा, आपण काळामध्ये काय बदल होत असतात ते आपण इथं पाहूया थोडस. आता काय करा, वहीच्या पानाचे 2 भाग करा. एका ठिकाणी लिहा डायरेक्ट स्पीच, एका ठिकाणी लिहा इनडायरेक्ट स्पीच. आणि आपण टेन्सच्या संदर्भामध्ये बघतोय. आपण टेन्स समजा वाक्यामध्ये जर सिंपल प्रेझेंट टेन्स असेल, इकडे जर सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर तुम्हाला माहिती आहे इकडे सिंपल प्रेझेंट टेन्स असतो, इकडे काळ कोणता होत असतो, साधा वर्तमान काळाचा साधा भूतकाळ होत असतो. इकडे येईल बघा सिंपल पास्ट टेन्स, सिंपल प्रेझेंट टेन्सचा सिंपल पास्ट टेन्स येतो. इकडे प्रेझेंट कंटिन्युअस असेल तर अगदी बरोबर आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असेल तिकडे काय येणार आहे, पास्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स. म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स. इकडे मात्र प्रेझेंट परफेक्ट टेन्स असेल तर बरोबर आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. इकडे काय येणार आहे हो, पास्ट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स. इकडे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस असेल तर अगदी बरोबर आहे, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. इकडे काय येणार आहे, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता हे तर मात्र थोडासा चेंज होतो. हे तर मात्र जर सिंपल पास्ट टेन्स असेल तर काय बदल होतो, सिंपल पास्ट टेन्स साधा भूतकाळ असेल तिथे मात्र पास्ट परफेक्ट टेन्स होतो, पास्ट परफेक्ट टेन्स हा एक बदल होतो महत्वाचा, पास्ट परफेक्ट टेन्स. आणि इथं पास्ट कंटिन्युअस टेन्स असेल, जसं मग मी तुम्हाला वाज वेळ दिला आणि पुढे आयनची प्रत्यय असेल तर हॅड बीन येत असतं. पास्ट परफेक्ट टेन्स असेल तिथे मात्र पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स येतो, हा एक बदल होतो. आणि इथं समजा फ्युचर टेन्स असेल म्हणजे कंडिशनल असेल ना, फ्युचर म्हणजे थोडक्यात इथं जर समजा शाल होईल आला असेल तर आपण मासे दिलेच मी तुम्हाला, शाल होईल आला असेल तिथं मात्र काय होत असतं, कंडिशनल टेन्स तयार होतो याचा. म्हणजे शाल होईलचं दोन्हीचं वूड तयार होत असतं. तर हे पहा विद्यार्थी मित्रांनो, काळामध्ये होणारे बदल आहेत. काळामध्ये अशा प्रकारे बदल होत असतात. आता आपण या ठिकाणी काळामध्ये बदल पाहिल्यानंतर आता आपण वाक्यांचे प्रकार बघू. आपण टाइप्स ऑफ सेंटेन्स, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच करताना किती वाक्याला आपण सामोरं जावं लागतं, तर 4 प्रकारचे, जनरली 4 प्रकारचे वाक्य असतात.
त्या डिक्लेरेटिव्ह, इंटरगेटिव्ह, डिक्लेरेटिव्ह, इंटरगेटिव्ह, एक्सक्लेमेटरी आणि इम्पेरेटिव्ह हे असे 4 प्रकारचे वाक्य आपल्याला येत असतात. त्या 4 प्रकारचे वाक्य आपण क्रॉस केली तर आपल्याला डायरेक्ट इंडायरेक्ट स्पीच समजतं. आता आपण त्यातला पहिला प्रकार बघू आपण. फक्त मी तुम्हाला आता नियम वगैरे लिहून देत नाही. तुम्हाला पहिला नियम माहित आहे की सगळं दिलेल्या वाक्याला सगळं अवतरण चिन्ह काढून टाकायची. त्यानंतर स्टेटमेंटचं वाक्य असेल तर दॅटनं जोडायचं आणि त्या शब्दामध्ये होणारे बदल करायचे आणि काळ बघायचा. आता आपण त्यातला पहिला प्रकार बघतोय आपण इथं. पहिला प्रकार आहे तो आहे स्टेटमेंटचा किंवा त्याला डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स सुद्धा म्हटलं जातं. स्टेटमेंटचं वाक्य आलं असेल तर त्यामध्ये कशा रीतीने बदल करायचा. पहा एकदम सोपा प्रकार आहे. पहा तुमच्या लक्षात येऊ शकतो. सगळे नेहमी तुमच्या समोर ठेवलेले आहेतच. आपल्याला काय बदल करायचा आहे हे आपण इथे बघूया. आता यातला वाक्यामधला जो पहिला प्रकार बघतो आपण इथे तो आहे स्टेटमेंटचा. स्टेटमेंट्स ज्याला आपण विधानार्थी वाक्य म्हणतो. स्टेटमेंट्स किंवा त्याला आपण डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स पण म्हणतो. डिक्लेरेटिव्ह ह्या सगळ्यांचा अर्थ आहे विधानार्थी वाक्य. विधानार्थी स्टेटमेंट्स म्हणजे विधानार्थी वाक्य. आता विधानार्थी वाक्य आलं असेल तर त्यामध्ये आपण काय बदल करतो ते आपण या ठिकाणी पाहूया. विधानार्थी वाक्य आलं असेल तर काय त्यामध्ये आपण इथे चेंजेस करतो बघा. आता याचं एक सूत्र आहे. पहा विधानार्थी वाक्य आलं असेल तर ते काय सूत्र आहे ते सूत्र किंवा जर आपण काय म्हणू आपण इथे फॉर्म्युला म्हणू किंवा तुम्हाला मराठीत लिहितो सूत्र. एकदम सोपं सूत्र आहे. प्रथम काय लिहायचं वाक्यामध्ये असणारा बोलणारा स्पीकर. नंतर त्या वाक्यामध्ये असणारा काय लिहायचं आपल्याला क्रियापद. बोलल्यानंतर क्रियापद येणार आहे. त्या वाक्यामध्ये जो काय ऐकणारा व्यक्ती आहे लिसनर किंवा हिअरर. नंतर अशा प्रकारचं वाक्य कशाने आपल्याला जोडायचं आहे होतं दॅटनं जोडायचं आहे. आता या ठिकाणी शिल्लक भाग लिहायचा. शिल्लक म्हणजे काय लिहायचं रिमेनिंग सेंटेन्स किंवा वाक्यामध्ये जर बदल होत असेल तर बदल लिहायचा. नसलं होतं नाही लिहायचा बदल. बघा ह्या वाक्याचा अर्थ कळतो का. फॉर एक्झाम्पल एका परीक्षेमध्ये आलेले एक्झाम्पल आम्ही तुमच्या समोर ठेवतो. असं एक्झाम्पल आहे ही सेड. ही सेड आय वॉज रायटिंग अ लेटर. समजा असं एक्झाम्पल आहे. पहा ही सेड आय वॉज रायटिंग अ लेटर. आता ह्या आपल्याला इनडायरेक्ट स्पीच करायचं. ही सेड आय वॉज रायटिंग अ लेटर. आता या वाक्याचा अर्थ कळतोय का बघा. पहिला आपला काय नियम आहे वाक्याला बोलणारा कोण आहे तो लिहायचा. नंतर क्रियापद काय असेल तर क्रियापद लिहायचं. तर निवेदित क्रियापद म्हणजे सेड आहे ते लिहायचं. नंतर ऐकणारा कोण आहे का इथं ऐकणाऱ्या वाक्यामध्ये कोण नाही ऐकण्याचा विषय घ्यायचा. नंतर दॅट वाक्य जोडा आणि ह्या वाक्याचं बदल करा. मग बघा या ठिकाणी म्हणजे पहिला नियम काय बघितला आपण डायरेक्ट इंडायरेक्ट स्पीचचा. त्या अवतरण चिन्हातले सगळे वाक्य सगळे जे शब्द आहेत ते काढून टाकायचे. म्हणजे हे काढा हे काढा. बोलणारा कोण आहे ही आहे तर ही लिहायचं ही. ही सेडचं सेडच लिहा. निवेदित क्रियापद रिपोर्टिंग वर्ब सेड आहे भूतकाळ आहे. आता ऐकणारा नाही म्हणून काय करावं कशाने जोडायचं दॅटनं. आता काय करायचं आय म्हणजे कोण बोलणारा कोण आहे. आय पण कोणासाठी आय आलेला आहे ही आहे. मग हेच आपण काय लिहायचं ही लिहायचं ही सेड दॅट ही. आता वॉज आहे. वॉज रायटिंग म्हणजे कोणता काळ आहे हो भूतकाळ आहे आणि रायटिंग आलेला आहे म्हणजे टू बी प्लस व्हीआयएनजी आर वॉज वेअर प्लस व्हीआयएनजी हा पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे. आणि पास्ट कंटिन्युअस टेन्सचा काय होतो दिले मी तुम्हाला आता सूत्रात. सिंपल प्रेझेंटचा सिंपल पास्ट. प्रेझेंट कंटिन्युअस पास्ट कंटिन्युअस. प्रेझेंट परफेक्ट पास्ट परफेक्ट. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. सिंपल पास्ट पास्ट परफेक्ट. पास्ट कंटिन्युअस पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. मग ह्याचा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस होणार. आणि इथं वॉज आहे आपलं काय करायला लागणार आहे ही हॅड बीन.
रायटिंग अ लेटर. ही हॅड बीन रायटिंग अ लेटर. येते का? लक्षात आलं का? आणखीन सोपं सांगा एक्झाम्पल. सोपं एक्झाम्पल सांगतो. समजा असं एक्झाम्पल आहे बघा. ही सेज आय एम हिअर. सांगा एवढ्या वाक्यात काय होईल बघा. ही सेज आय एम हिअर. काय करायचं आपल्याला बघा. ही सेज बोलणारा कोण आहे? ही आहे. निवेदक क्रियापद रिपोर्टिंग वर्ब काय? सेज आहे. साधा वर्तमान काळामध्ये आहे. से किंवा सेज असेल तर अवतरण चिन्हांच्या काळात कोणताच बदल करायचा नाही आणि साधा वर्तमान काळ आहे. ही सेज नंतर वाक्य कशाने जोडायचं आपल्याला? दॅट. आता आय कोणासाठी आलंय? ही साठी. म्हणून काय लिहायचं? ही लिहायचं. आता सेज असल्यामुळे इथला काळ बदल चालेल का? जे नेम दिले मी कशात दिलेत? जर सेड असेल, भूतकाळ असेल तर ते बदल होत असतो. हे जर वर्तमान काळात असेल तर पुढच्या काळात बदल होत नाही. भविष्यकाळ असेल तर पुढचा भविष्यकाळ तसंच राहतो. मग ही सेज दॅट ही इज. आता हेच काय होणार आहे तर देअर होणार. म्हणजे बदल काय झाले बघा. दॅट नाक्य जोडलं, आयचं हे झालं, एमचं हे झालं, सिंपल बघ. एकदम बेसिक. 7वी 8वीच्या मुलांना अशा प्रकारचे वाक्य असतात. 8वी 9वीच्या मुलांना एकदम बेसिक तुम्हाला सांगितलं. आता हेच वाक्य तुम्हाला हे सांगतो पुढचे स्टेप थोडेसे. ही सेड समजा असेल, ही सेड हेच वाक्य आहे. ही सेड आय एम हिअर. ह्या दोन वाक्यामध्ये काय बदल आहे? डायस्पेस दोन्ही सेमच आहे. आय एम हिअर, आय एम हिअर. पण इथं काय बदललंय हो? क्रियापद बदलले. ज्याला आपण रिपोर्टिंग वर्ब असं म्हणतो. निवेदक क्रियापद. निवेदक क्रियापद इथं बदलले. निवेदक क्रियापद काय येतं? सेड आहे. मग काय नाही तर ही सेड. आणि निवेदक क्रियापद भूतकाळात आहे. भूतकाळ असेल तर मग मी तुम्हाला जे नेम दिले ते नेम चालू होत असतात. साधा वर्तमान काळाचा साधा भूतकाळ, चालू वर्तमान काळाचा चालू भूतकाळ वगैरे वगैरे. मग या ठिकाणी ही सेड कसं जोडायचं आपल्याला? दॅट ना. ही सेड दॅट. आय म्हणजे कोण आहे? ही. दॅट ही. आता एम आहे आणि इथं सेड आहे म्हणून एमचं काय होणार? वॉज. ही वॉज. हिअरच काय होणार इथं? देअर. बदल काय झाले बघा. कळालं का? तिथलं खालचं वाक्य दिसते का खाली? समजा हेच वाक्य असं असेल तर बघा ही सेड. बघा थोडा बदल करतो मी. ही सेड टू हर. आणि असं वाक्य पहा. आय एम हिअर. वाक्यात कसेल बघा. ही सेड टू हर आय एम हिअर. थोडासा बदल केलाय मी तुमच्या समोर ठेवलेलाच आहे. फक्त थोडासा मी इथे चेंज केलेला आहे पहा. हा तसं राहणार की. फक्त सेड टूचं काय होत असतं? सेड टू असेल तर काय करायचं आपल्याला? सेड टूचं टोल्ड. सेड टू असेल तर आपण फक्त काय करायचं? टोल्ड करायचं. सेड टूचं टोल्ड करायचं. बरोबर आहे की. काय नाला आता? ही सेड टूच काय करा? टोल्ड. ही टोल्ड हर. आता टोल्ड नंतर टू नाही कधी घ्यायचं. तुम्हाला फसवण्यासाठी एखादा पर्याय देतात. ही टोल्ड हर दॅट. आय म्हणजे कोण आहे? म्हणजे ही वॉज देअर. एवढं पुस्तक वर्ष 2 वाक्य. एका परीक्षेला आलेलं वाक्य बघा. ही सेड द हॉर्स डॅड इन द नाईट. He said the horse died in the night. He said the horse died in the night. चिन्ह तुमच्या समोर आहेच. एकदम सिंपल सेंटेन्स आहे. एका परीक्षेमध्ये विचारलं गेलेलं आहे.
कसे लो? ही सेड द हॉर्स डॅड इन द नाईट. बोलणारा कोण इथं? बोलणार आहे, पण ऐकणारा कोण आहे का? नाही. मग कसं लिहिणार तुम्ही? ही सेड. सेड कुठला काळ आहे? भूतकाळात आहे. परत काय करायचं? वाक्य कशाने जोडायचं आपल्याला? डॅड जोडा. ही सेड दॅट. दे हॉर्स, हॉर्स करता आहे द हॉर्स. आता डॅड हा कोणता काळ आहे? भूतकाळ. पण भूतकाळातला कोणता प्रकार आहे? 4 प्रकारचा भूतकाळामध्ये. मी एक तयार केलाय बघा व्हिडिओ टेन्सवर, तर ते बघा तुम्ही टेन्सवर. त्या सगळ्या प्रकारचे मी टेन्स समजून सांगितले. भूतकाळामध्ये 4 प्रकार पडतात: सिंपल पास्ट टेन्स, पास्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. सिंपल पास्ट कसा ओळखायचा? एस प्लस व्ही टू प्लस ओ. पास्ट कंटिन्युअस कधी वापरायचा? एस प्लस हॅड प्लस व्ही थ्री प्लस ओ. म्हणजे पास्ट परफेक्ट. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस एस प्लस हॅड बीन प्लस व्ही प्लस ओ. अशा प्रकारे काळ ओळखतो आपण. आणि पास्ट कंटिन्युअस कसं वापरायचं? एस प्लस वाज वेअर प्लस व्ही प्लस ओ. मग या ठिकाणी डॅड आहे, साधा भूतकाळात काय करायचं बघा. सिंपल पास्ट आपण काय करतो बघा, मला सांगा वाचून. सिंपल पास्ट पास्ट परफेक्ट. माझा पास्ट परफेक्ट करण्यासाठी फक्त हे अगोदर काय लिहावं लागेल? हॅड. पास्ट परफेक्ट म्हणून. मग दॅट द हॉर्स हॅड डायड. द हॉर्स हॅड डायड इन द नाईट. आता इथं इन द नाईट हे वाक्यामध्ये दिलेलं आहे. शक्यतो आपण ऍट नाईट हा शब्द वापरतो, पण इन द नाईट मी त्यांना काय म्हणायचं? ड्युरिंग द नाईट. म्हणजे त्या पूर्ण रात्रीमध्ये. त्यांना एक्झॅक्ट टाइम सांगता येत नाही. नाहीतर नाईट साठी आपण नेहमी ऍट हा शब्द वापरतो. कळाल तुम्हाला? आता आणखीन एक वाक्य तुम्ही सोडवा. सोनल सेड. सोनल सेड टू शंकर. सोनल सेड टू शंकर, I like eating ice cream. I like eating an ice cream. Sonal said to Shankar, I like eating ice cream. ह्या का तुम्ही इंडायरेक्ट स्पीच करायचा प्रयत्न करा, बदल करा, कळेल तुम्हाला. The sun rises in the east. He said to me. Sally said, the sweetest songs are those that tell us saddest thought. दिसते का? शेवटचं थांबलं दिसते का? सॅडेस्ट थॉट. आता खालचे 2 एक्झाम्पल फक्त एक्सेप्शन आहेत. जर त्रिकालाबाधीच वाक्य असेल, हॅबिच्युअल ट्रूथ किंवा अशा प्रकारचे वाक्य आले असेल, त्यामध्ये थोडासा बदल करावा लागतो. प्रॅक्टिकल ट्रूथ, नॅचरल ट्रूथ, सायंटिफिक ट्रूथ, जिओग्राफिकल ट्रूथ, हे 2 वाक्य आपल्या नियमातले आहेत. अशा प्रकारचे जे काही वाक्य असतात, प्रॅक्टिकल, त्रिकालाबाधी सत्य किंवा जे वाक्य असतात, त्या वाक्यामध्ये काळामध्ये काय बदल होत नाही, कारण ते वाक्य सतत घडत असतात. सूर्यपूर्व उगवण्याची क्रिया पहिल्यापासून चालू आहे, अजून होणार आहे ते. द अर्थ गोज राऊंड टू द सन, द अर्थ इज राऊंड, टू अँड टू मेक फोर, प्रॅक्टिकल ट्रूथ आहे.
ट्रीज ऑब्सर्व CO2 अँड रिलीज O2 इन अ डे. झाडे दिवसा कार्बन डायऑक्साईड वायू शोषून घेतात आणि ऑक्सिजन वायू मुक्त करतात. हे जे वाक्य असतात हे सायंटिफिक ट्रुथ वगैरे किंवा त्रिकालबाधित सत्य म्हणून त्यांना समजतात. आणि बघा, सोनल सेड टू शंकर, आय लाईक इटिंग आईस्क्रीम. कसेल बघा, अगदी बरोबर आहे. त्याने बरोबर वाक्य सांगितलं बघा. कारण सेड टूच आपल्याला काय काय करायला लागतं, टोल्ड. मग कसं येणार आहे तर सोनल सेड टूच काय केलं आपण इथं, टोल्ड केलं. सोनल टोल्ड कुणाला, ऐकणारा कोण आहे, शंकर आहे. सोनल टोल्ड शंकर, वाक्यासन जोडलं दॅट. आय म्हणजे कोणाला, कोण बोलते, सोनल. मग सोनल टोल्ड शंकर दॅट आय म्हणजे कोण, शी. आता लाईक आहे पण इथं सेड आहे. साधा वर्तमान काळ काय करायचा, साधा भूतकाळ म्हणजे शी लाईक. हा बदल होईल. इटिंगचं पुढे इटिंगच ठेवा, आईस्क्रीमचं आईस्क्रीमच ठेवा. आता हे वाक्य मात्र त्रिकालबाधित सत्य आहे. त्रिकालबाधित सत्य वैश्विक सत्य वाक्य आलं असेल त्यामध्ये काळामध्ये बदल करायचा नाही, फक्त बाकीचे बदल करू शकतो आपण. हा तसंच राहणार, काळात बदल नाही करायचा. फक्त काय करा, सेड टूचं काय करा, हे वाक्याच्या सुरुवातीला घ्या. ही सेड टू मीच काय येणार आहे, ही टोल्ड मी, त्यानं मला सांगितलं, ही टोल्ड मी. पुढे काय येणार आहे, दॅट. दॅट वाक्य जोडला. ही टोल्ड मी दॅट काय येणार आहे, द सन रायजेस इन द ईस्ट. द सन रायजेस इन द ईस्ट. त्यानं सांगितलं की सूर्य पूर्वेला उगवतो. शेली सेड, शेली म्हणजे पी बी शेली, एक फेमस कवी आहे. त्यांचं एका कवितेमधलं एक्झाम्पल आहे, द स्वीटेस्ट सॉंग्स आर दोज दॅट टेल अस सॅडेस्ट स्टोरी. आणि हे कोटेशन बऱ्याच ठिकाणी, हे लाईन बऱ्याच ठिकाणी कोट केलेले आहेत. बऱ्याच वर्ल्ड लिटरेचर मध्ये याचा संदर्भ येतो. मग या ठिकाणी बघा, आता हे वाक्य कसं आहे, त्रिकालबाधित सत्य आहे, त्यामुळे ह्या वाक्यामध्ये बदल करायचा नाही काळामध्ये. मग कसं येणार आहे, शेलीच शेलीच राहणार. शेली सेड, दोन वाक्य कंजक्शन दॅट वापरा, शेली सेड दॅट. पुढचं वाक्य आहे सध्या, द स्वीटेस्ट सॉंग्स आर दोज. द स्वीटेस्ट सॉंग्स आर दोज दॅट टेल अस सॅड स्टोरी. खरी लाईन कशा त्यांची, वी लुक बिफोर अँड आफ्टर अँड पाइन फॉर व्हॉट इज नॉट. आवर सिन्सियरेस्ट लाफ्टर विथ सम पेन इज थॉट. आवर स्वीटेस्ट सॉंग्स आर दोज दॅट टेल अस द सॅड स्टोरी. आपण नेहमी विनाकारण इकडे तिकडे पाहत असतो आणि जे आहे त्याचा विचार करत नाही, पण जे नाही त्यासाठी आपण नेहमी झुरत असतो, असं त्या वाक्याचा अर्थ आहे. तर मला वाटतं ह्या ठिकाणी आपल्याला जो हा भाग होता तो भाग तुमचा लक्षात आला असेल. हा पहिला प्रकार बघितला आपण स्टेटमेंटचा. डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स म्हणतात किंवा स्टेटमेंट. असा आपल्याला बदल करायला लागतो. बऱ्यापैकी लोकांना हा भाग समजला असेल, मला वाटते समजला सगळ्यांना. मला वाटतं हा भाग तुमच्या लक्षात आला असेल. नेक्स्ट बघू आपण दुसरा प्रकार बघूया. पहिला प्रकार कळाल्यानंतर आता बाकीचे एक्झाम्पल आपण जरा थोडी कमी कमी घेऊया की जेणेकरून तुम्हाला पटपट समजेल. आता दुसरा प्रकार आहे तो आहे क्वेश्चनचा आहे. क्वेश्चन मध्ये दोन प्रकार पडतात, एक आहे येस नो टाइप क्वेश्चन आणि दुसरा आहे डब्ल्यूएच क्वेश्चन. त्यामध्ये काय बदल होतात ते आपण पाहूया. येस नो टाइप क्वेश्चन आणि डब्ल्यूएच क्वेश्चन.
आणि या ठिकाणी काय होत असतं की ज्यावेळेस आपण इथं वाक्यामध्ये बदल करत असतो, तुमच्या समोर जर सूत्र असेल तर सूत्रावरून सुद्धा तुम्ही काय वाक्य सोडवू शकता. दुसरा प्रकार बघतो आपण तुम्ही या ठिकाणी. दॅट इज द इंटरगेटिव्ह सेंटेन्स. इंटरगेटिव्ह सेंटेन्स आपण काय म्हणतो, प्रश्नार्थ वाक्य. इंटरगेटिव्ह सेंटेन्स परत दोन प्रकार पडतात, येस नो टाइप क्वेश्चन आणि डब्ल्यूएस टाइप क्वेश्चन. त्यातला पहिला प्रकार बघा आपण इथे येस नो टाइप क्वेश्चन. येस नो किंवा त्यालाच काय म्हणतो आपण इथे व्हर्बल क्वेश्चन म्हणतो. व्हर्बल क्वेश्चन. आता त्यातला काय थोडासा बदल आहे बा. व्हर्बल क्वेश्चन असेल तर त्यामध्ये काय बदल करायचा हे आपण बघू. आपण थोडासा बदल आहे. जर ह्यातला जो पहिला प्रकार आहे व्हर्बल क्वेश्चन असेल तर व्हर्बल क्वेश्चनचं सूत्र काय ते बघा आपण या ठिकाणी. फॉर्म्युला काय आहे ते बघा आपण. त्याचा फॉर्म्युला काय असतो बघा. प्रथम काय लिहायचं आपल्याला, कळायला सगळं आपण मराठीत लिहिलं ना मग असे, मराठीत लिहिलं आपण. येस नो टाइप क्वेश्चन असेल, डब्ल्यूएस क्वेश्चन सूत्र असेल, त्याचा फॉर्म्युला काय होत असतो की प्रथम आपण काय लिहितो, बोलणारा. दिसते का बघा, शाळा जरा थोडी फुटते. बोलणारा. आता इथं क्वेश्चन असल्यामुळं शब्द काय वापरायचं, जरी सेट असेल तर काय लिहायचं, इथं आजकडे लिहायचं. त्यानंतर या ठिकाणी काय लिहायचं, इथं ऐकणारा लिहायचा. आणि हे तर वाक्य जोडताना आपण द्यात लिहिलं होतं, हे तर मात्र काय लिहायचं वाक्य जोडताना, इथं इफ किंवा वेदर वापरायचं. इफ किंवा वेदर बघा, इथं इफ किंवा वेदर वापरायचं. आणि पुढे आपण काय करू, शिल्लक भाग लिहा. शिल्लक म्हणजे काय करा, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच करा. बोलणारा आजकडं, त्या ठिकाणी काय वाक्यामध्ये बदल येतो बघा. बोलणारा म्हणजे स्पीकर. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला आजकडे घ्यायचं आहे बघा, आजकडं. पहिल्यांदा तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पल येतो. फॉर एक्झाम्पल असं एक्झाम्पल आहे बघा. ही सेड टू हर, कॅन यू हेल्प मी. असं एक्झाम्पल आहे पहा. ही सेड टू हर, कॅन यू हेल्प मी. तो तिला म्हणाला की तू मला मदत करू शकतेस का. अगदी बरोबर आहे. त्या ठिकाणी बघा, इथं बोलणारा कोण आहे, ही आहे. सेड टूच आपल्याला काय करायचं आहे, आस्क्ड करायचं आहे. म्हणजे ही आस्क्ड हर. बरोबर आहे ना, सेड टूच आस्क्ड केलं. आता इथं काय करायचं, आपल्याला वाक्य सरळ करून घ्यायचं. हे असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये करायचं आहे. वाक्य कुठल्या प्रकारचं आहे, इंटरगेटिव्ह सेंटेन्स आहे किंवा क्वेश्चनचं वाक्य आहे. ते क्वेश्चनचं कशामध्ये करून घ्यायचं, सरळ वाक्य करायचं. आता कॅन यू हेल्प मीचं सरळ वाक्य केल्यानंतर कसं होणार आहे बघा. हे जर सरळ वाक्य केलं असतं आपण तर कसं वाक्य झालं असतं, यू कॅन हेल्प मी, असं वाक्य सरळ झालं असतं. सरळ वाक्य यू कॅन हेल्प मी. कारण प्रश्न आपल्याला काय, नेम काय, सगळं अवतरण चिन्ह प्रश्नचिन्ह वगैरे काढायचं, सरळ वाक्य करायचं. हे तर बऱ्याच वेळांचं विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होत असतं. मग सरळ वाक्य करताना काय करायचं, आता हे तर सरळ वाक्य करताना आपल्याला काय करावं लागेल, सहाय्यकारी क्रियापद अगोदर आले कॅन. सहाय्यकारी क्रियापद कधी कर्ता अगोदर येतं का सरळ वाक्यात. मग अगोदर काय पाहिजे होता, करता. मग हा जो करता आहे यू, हा थोडा इकडे घ्यायचा आणि कॅन हे इकडे आणायचं. मग वाक्य काय होणार आहे, यू कॅन हेल्प मी. आता इथं तो म्हणतो ही आस्क्ड हर, ही आस्क्ड हर. आता यू म्हणजे कोणाला म्हणतोय तो, कारण बोलणारा कोण आहे, ही आहे बघा. हे ओळखायचं. कॅन यू म्हणजे तिला म्हणतोय,
मग काय होणार आहे, ही आस्क्ड हर शी. आता वाक्य कसं जोडायचं, कुठला क्वेश्चन आहे हा, वर्बल क्वेश्चन आहे. येस नो टाईप क्वेश्चन असेल तर इफ किंवा वेदन वाक्य जोडायचं, इथं दॅट नाही वापरायचं. मग हे आस्क्ड हर इफ वाक्य जोडलं आपण. आलं लक्षात, हे आस्क्ड हर इफ. आता इफ नंतर यू म्हणजे कोण आहे, शी. करता यू साठी शी वापरायचा आहे. आता कॅनचं काय होणार बघा, कारण इथं भूतकाळ आहे शेड. कॅनचा भूतकाळ काय होत असतो, कुड होत असतो. म्हणजे इफ शी कुड. आता कॅनचा भूतकाळ केला मात्र हेल्पचा भूतकाळ नाही करायचा. कुड हेल्प असं कधी येत नाही, कुड हेल्प येत नाही, कुड हेल्पच येतं, कुड हेल्प. आता मी म्हणजे कोण आहे बोलणार आहो, कोणाला म्हणतोय मी म्हणजे ही. मग हेच काय होणार, मग असे दिलंय मी ही. म्हणजे ही सेड टू हर कॅन यू हेल्प मी. तो तिला म्हणाला की तू मला मदत करू शकते का. हा व्यक्ती दुसरा व्यक्ती काय सांगणार, तो तिला असा म्हणाला होता की ती त्याला मदत करू शकत होती का. आलं लक्षात का नाही लक्षात, आलं लक्षात ना. आणखीन एक वाक्य देतो अशा प्रकारे, मग तुमच्या लक्षात बघा. द candidate said to the officer, may I come in sir, may I come in sir. The candidate said to the officer, हे वाक्य एका परीक्षेला आलेलं आहे का. The candidate said to the officer, may I come in sir. कॅन्डिडेट परीक्षकाला म्हणाले, the candidate said to the officer, may I come in sir. सोपं आहे बा, सांगा काय येणार आहे. बोलणारा कोण आहे, कॅन्डिडेट. अगदी बरोबर आहे, बरोबर सांगितलं. द कॅन्डिडेट सेड टू काय करा, आस्क. द कॅन्डिडेट आस्क कोणाला, द ऑफिसर. द कॅन्डिडेट आस्क द ऑफिसर. आता मे आय, आता बघा कोणासाठी म्हणतोय मे आय म्हणजे ही. आपल्या वाक्य कसं जोडायचं आहे, इफ का वेदन. समजा इफ न जोडलं, इफ. आता कॅन्डिडेट म्हणजे ही किंवा शी म्हणू शकतो आपण, इफ ही. आय म्हणजे ही. आता मेच काय होणार आहे, माइट. ही माइट कम इन. आणि सर काय आपण एखाद्या व्यक्तीला रिस्पेक्ट देण्यासाठी सर वापरतो, किंवा असं म्हणू शकतो आपण, द कॅन्डिडेट आस्क द ऑफिसर बाय कॉलिंग हिम सर. पण जास्त वाक्य होते मोठं, त्यामुळे सर ड्रॉप केलं जाते. द कॅन्डिडेट आस्क द ऑफिसर इफ ही माइट कम इन. हो कॅन्डिडेट नाही, कॅन्डिडेट इथे घेतली का पहिल्यांदा सुरुवातीला घेतलं, मग परत त्या कॅन्डिडेटसाठी आपण ही वापरायचं, ही किंवा काय शी असेल ते. जेव्हा आपल्या देशामध्ये कशा मेल डॉमिनेटेड सोसायटी असल्यामुळं ज्यावेळेस इथं काय करता दिला जात नाही, सहाय्यकारी क्रियापद दिलं जात नाही किंवा सर्वनाम, त्यावेळेस ही वापरण्याची पद्धत आहे. 90% ही वापरतो. एक्सेप्शन काय वाक्यामध्ये शी असेल तर शी पण आपण घेऊ शकतो. कॅन्डिडेट कोणी असू शकतो, टीचर कोणी असू शकतं, पुरुष असू शकते किंवा स्त्री असू शकते. पण ज्या ठिकाणी ते सर्वनाम नसतं तेव्हा 90% आपण पुरुषवाचक सर्वनाम लिहितो, ही वगैरे असं लिहितो आपण. तिथं जर पर्याय तुम्हाला असेल शीचा तर तुम्ही तो घेऊ शकता. डू यू विश टू ओपन an account? Do you wish to open an account? The accountant said to man. The accountant said to man. Said to the man. हे सुद्धा वर्बल क्वेश्चन आहे, येस नो टाइप क्वेश्चन आहे, म्हणून ह्याचा अशा रीतीने बदल करावा लागेल. डू यू विश टू ओपन an account? The accountant said to the man.
बघा कसे पहा या ठिकाणी. पहिल्यांदा लिहायचं बोलणारा कोण आहे आणि ऐकणारा कोण आहे. कोण आहे बोलणारा कोण आहे? द अकाउंटंट. द अकाउंटंट. आता सेट टूचं काय करायचं आपल्याला इथं? सेट टू आहे त्याचं काय करायचं आपल्याला इथं? आस्क्ड. द अकाउंटंट आस्क्ड. कोणाला? द मॅन. आता डू म्हणजे वाक्यासन जोडायचं आपल्याला इफ न जोडायचं. इफ. इफ यू म्हणजे कोण असणार आहे? ही. इफ ही. आता विशचं काय होणार आहे? विश्ड. इफ ही विश्ड टू ओपन अन अकाउंट. किती सोपा पाठ आहे बघा. द अकाउंटंट आस्क द मॅन इफ ही विश टू ओपन अन अकाउंट. इफ न वाक्य जोडलं. हा झाला पहिला क्वेश्चन. इंटरगेटिव्ह मधला पहिला प्रकार झाला येस नो टाइप क्वेश्चन किंवा वर्बल क्वेश्चन. आता इंटरगेटिव्ह मधला आपण दुसरा टाइप बघा, तो आहे डब्ल्यूएच टाइप क्वेश्चन. कळालं का? आलं का? लक्षात आलं? अजून एखादं एक्झाम्पल घ्यायचं. आलं लक्षात आलं ना? आता इंटरगेटिव्ह मधला जो पहिला प्रकार होता येस नो टाइप झाल्यानंतर दुसरा टाइप घ्यायचा, तो आहे डब्ल्यूएच क्वेश्चन. हा नाही, आता डूचं डीड म्हणजेच त्या वाक्याचा भूतकाळ होतो. डीड विश म्हणजेच विशड होतं. हो चालते की. चालते की डूचं दीड केलं मग दीड विश केलं चालते, पण तसं शक्यतो केलं जात नाही म्हणून 20 केलं जातं सरळ. तर तसा पर्याय असतो का? असला तर तसा द्यायचं. आता इंटरगेटिव्ह मधला दुसरा प्रकार आहे. पहिला झाला येस नो टाइप क्वेश्चन, दुसरा आहे डब्ल्यूएच टाइप क्वेश्चन. पहा डब्ल्यूएच टाइप क्वेश्चन. त्यात काय बदल करायचं बघा. डब्ल्यूएच टाइप क्वेश्चन मध्ये काय बदल करायचा पाहूया आपण. डब्ल्यूएच क्वेश्चन. आता डब्ल्यूएच क्वेश्चनचा सूत्र काय आहे ते बघा आपण. फॉर्म्युला काय आहे ते बघा आणि सूत्र बघितलं का तुमचं लक्षात येते त्यात काय बदल करायचा ते. तरी आपल्याला वेळ कमी असल्यावर आपल्याला सगळे प्रकार कव्हर करायचे आहेत म्हणून मी एक्झाम्पल आपण कमी कमी घेतोय. आपण ओव्हरऑल आपला सगळा भाग कव्हर व्हावा. सूत्र बघा आपण इथं. पहिल्यांदा काय लिहायचं आपल्याला इथं? बोलणारा. बोलणारा म्हणजे स्पीकर. जर सेट असेल तर क्वेश्चन असल्यामुळे काय क्रियापद लिहायचं? आस्क्ड. बोलणारा नंतर इथं काय लिहायचं? आस्क्ड. नंतर त्या ठिकाणी हिअरर किंवा लिस्नर ऐकणारा तो लिहायचा. आता ह्या प्रकारचं वाक्य कशाने जोडायचं असतं? जसं व्हर्बल क्वेश्चन आपण कशाने जोडलं? इफ किंवा वेदर. पण हा क्वेश्चन कशाने जोडायचा? डब्ल्यू शब्दाने जोडायचा. जो काय तिथं डब्ल्यू शब्द दिला असेल तोच आपण तिथे घ्यायचा, जो काय शब्द असेल तो, आणि नंतर शिल्लक लिहायचा. आता शिल्लक म्हणजे काय करायचं? डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच करायचं. शिल्लक म्हणजे काय करायचं? डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच करायचं. हे सूत्र लक्षात आलं का तुम्हाला? हे सूत्र कशासाठी तुम्हाला टेंटेटिव्ह दिलेलं वाक्य कळण्यासाठी किंवा दिलेलं वाक्य समजण्यासाठी हे सूत्र तुमच्या समोर मी ठेवतोय. आता पहा या ठिकाणी एक एक्झाम्पल आहे. एक एक्झाम्पल मी तुम्हाला प्रथम समजून सांगतो, नंतर तुम्ही ते एक्झाम्पल कसं सोडवलं किंवा कसं बदल करायचं तुमच्या लक्षात येईल. बघा, शंकर सेड टू गौरी. शंकर सेड टू गौरी, where is a bag of money. असं एक्झाम्पल आहे. शंकर सेड टू गौरी, where is a bag of money. नाही परत नाही. आजकडे नंतर कधी टू लिहायचं नाही. आजकडे, टोल्ड, सजेस्टेड तुम्हाला फसवण्यासाठी कधी कधी
तसं देत असतात. सांगा या ठिकाणी मला. आरसा तुमच्या समोरचा आहे. कसे येणार तुम्ही? बोलणारा कोण आहे या ठिकाणी? शंकर. अगदी बरोबर. सेटूच काय करा तुम्ही ते आस्क करा. शंकर आस्क. ऐकणार कोण आहे? गौरी. आता शब्द कुठला आहे ते ठेवायचा? वेअरचं वेअरच ठेवायचं. आता पुढं मात्र तुम्ही जे उत्तर सोडवलं असणार ते हमखास चुकलेलं असणार बा. पुढचा पार्ट कसा येणार आहे? वेअर इथं काय करणार? वाज करणार. वेअर वाज अ बॅग ऑफ मनी. असं आले ना? बरोबर आहे का? असं चालेल का? वेअर वाज आले का असं? कारण आपल्याला काय करायचं आहे तर तुम्ही जर असं लिहिलं असलं शंकर सेड शंकर आस्क्ड गौरी वेअर वाज अ बॅग ऑफ मनी तर ते वाक्य चुकीचं आहे. तुम्हाला कसं करायला पाहिजे? आपल्याला काय करायचं आहे? अवतरण चिन्ह सगळी काढून टाकायचे आहेत. हा क्वेश्चन आहे तर क्वेश्चनचं रूपांतर कशामध्ये करायचं आहे? सरळ क्लास मध्ये, नॉन क्लास मध्ये एक्झाम तयार करायचा आहे. म्हणून वेअर नंतर ह्या वाक्यांमध्ये मला हे वर्ब आहे आणि बॅग ऑफ मनी काय आहे? सब्जेक्ट आहे. अगोदर आपण सब्जेक्ट घ्यायचा का वर्ब घ्यायचं? हे वाक्यातलं सब्जेक्ट आहे. सरळ वाक्यामध्ये आपण अगोदर सब्जेक्ट घेतो. मग आता प्रश्न असल्यामुळे ते हे झालंय, प्रश्न आहे. पण आपल्याला प्रश्न काय करायचा आहे? इनडायरेक्ट स्पीच मध्ये काढून टाकायचा आहे. म्हणून काय येणार आहे? शंकर आस्क्ड गौरी वेअर अ बॅग ऑफ मनी वाज. आणि असं जवळजवळ 90% विद्यार्थ्यांचं उत्तर चुकतं. असं जे अभ्यास विद्यार्थी असतात 10% विद्यार्थी बरोबर उच्चार करून उत्तर देतात. आलं लक्षात तुमच्या? कशामुळे बदल केला आपण इथं? इनडायरेक्ट स्पीच मध्ये आपण सरळ वाक्य करतो म्हणून. नेक्स्ट आता तुम्ही सोडवा आता. He said to me, when shall I know the result of the test? When shall I know the result of the test? आणखीन एक एक्झाम्पल तुम्ही अशा प्रकारे सोडू शकता. The reader said to the rider, where are you going? सांगायचं उत्तर. He said to me, when shall I know the result of the test? He said to काय करा? आस्क करा. मग वाक्य कसं येणार बघा. ही आस्क. आता मीच काय येणार? मीच राहणार. ही आस्क मी. डब्ल्यू शब्द काय? व्हेन आहे तर व्हेन लिहा. व्हेन. आता व्हेन नंतर शाला अगोदर लिहायचं का आय लिहायचं अगोदर? वाक्य सरळ करावं लागणार आहे. आय. पण आय कोणासाठी आले? आय म्हणजे कोणासाठी आले? आय कोण आहे? मी आहे का ही आहे? बोलणार आहे. बरोबर. कारण हा जो आहे ही सेड म्हणजे त्यानं खरोखर मलाच विचारलं. पण बोलणारा कोण आहे? ही आहे. तो काय म्हणतोय? व्हेन शाल आय. आय कोणासाठी आले? ही साठी आले. तो विचारतोय. कारण व्हेन शाल आय. आय म्हणजे मी नाही. आय म्हणजे कोण विचारणार? कारण ही स्वतःला काय म्हणणार? आयच म्हणणार ना. मी पण स्वतःला मी आयच म्हणणार. पण तो विचारतोय व्हेन शाल आय नो द रिझल्ट. मग व्हेन मग हे आस्क्ड मी व्हेन आय म्हणजे कोण आहे? ही. व्हेन ही. आता शालचं काय होणार इकडं? शुड ऑर वुड. या ठिकाणी इथं दोन्ही पण चालू शकतं बघा. इथं शुड किंवा वुड जे तुम्हाला पर्याय असेल तो तुम्ही देऊ शकता. व्हेन आय ही शुड और व्हेन ही वुड
नो द रिझल्ट ऑफ द टेस्ट. आलं का? लक्षात आलं का? प्रश्नार्थ वाक्य असल्यामुळे असं आपल्याला बदल करावा लागतो. येते लक्षात येते का नाही? द रीडर सेड टू द रायटर, व्हेअर आर यू गोइंग? बघा त्या ठिकाणी बोलणारा कोण आहे सांगा? कोण आहे बोलणारा? द रीडर. आणि सेड टू काय होणार आहे ते? आस्क्ड. द रीडर आस्क्ड द रायडर. द रीडर आस्क्ड द रायडर. आता व्हेअर शब्द आहे, तो व्हेअर शब्द आहे सध्या. व्हेअर 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 आर यू गोइंग? आता यू म्हणजे कोण आहे? रायडर आहे, म्हणजे ही. व्हेअर ही वॉज गोइंग. प्रश्न नाव चिन्ह सगळं काढायचं आहे. यू म्हणजे हे. यू म्हणजे कोण आहे? ही आहे. आलं का? लक्षात आलं? असं रीतीने जर तुम्ही ते सोडवलं तर हा पार्ट तुम्हाला समजायला काय अवघड जाणार नाही. सोपा भाग आहे बघा. फक्त तुम्ही जर थोडस व्यवस्थित हे केलं. आता पुढचा प्रकार बघू आपण. दोन प्रकार बघितले, डिक्लेरेटिव्ह आणि इंटरगेटिव्ह. इंटरगेटिव्ह नंतर तिसरा प्रकार आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस. एक्सक्लेमेटरी त्याचं सूत्र अगोदर बघू आणि अशा प्रकारचे वाक्य सोडवू. तो तसा प्रकार सोपा आहे. पर्यायाने कन्फ्युज होणारा प्रश्न हाच आहे इंटरगेटिव्ह मध्ये. व्हर्बल आणि डब्ल्यूएच क्वेश्चन. डब्ल्यूएच क्वेश्चन पण सोपा असतात. व्यवस्थित तुम्ही लक्ष दिलं का लक्षात येईल. आता तिसरा प्रकार आहे तो आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मध्ये काय बदल करायचा किंवा एक्सक्लेमेटरी सेंटेन्स कशा रीतीने आपण सोडवतो. तर तिसरा प्रकार बघा तो आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स उद्गाराचे वाक्य किंवा उद्गाराचे वाक्य. उद्गाराचे वाक्य. आता एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे काय? एक्सप्रेशन असते, सडन फिलिंग किंवा एखाद्या गोष्टीचे सडन एक्सप्रेशन असतात, त्याला आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणतो. त्यामध्ये सरप्राईज, वंडर हे शब्द येत असतात. आता एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचं सूत्र काय हे आपण बघू. आपण सूत्र तुम्हाला समजलं का? तुम्हाला कळलं की त्यातून काय व्यक्त होत. या ठिकाणी काय असतं? बोलणारा असतो आणि जे काय क्रियापद असतं त्या ठिकाणी एक्सप्रेस केलेलं असतं, त्यामुळे ते क्रियापद वापरायचं एक्सक्लेम्ड. एक्सक्लेम्ड हे क्रियापद वापरायचं. नंतर त्या ठिकाणी ऐकणारा शब्द येतो. शक्यतो ऐकणारा शब्द ह्या ठिकाणी क्वचित येतो. नंतर दोन वाक्य द्याटने जोडायचे, म्हणजे वाक्य कंजक्शन द्याट वापरायचं. बोलणारा, एक्सक्लेम्ड, ऐकणारा, द्याट. आणि नंतर वाक्य सरळ करायचं, असर्टिव्ह करायचं वाक्य. आणि नंतर वाक्याला जो काही शिल्लक भाग असेल तो लिहायचा. आणखीन ह्या वाक्यामध्ये काय बदल होत असतो? समजा हाव सारखा शब्द आला असेल, हाव एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असल्यामुळे हावचा आपण वेरी करतो. आणि व्हॉट सारखा शब्द आला असेल तर अवेरी हे शब्द वापरतो आपण. जर वाक्य चेंज करायचं असेल तर पहिलं वाक्य सोपं देतो तुमच्या लक्ष देण्यासाठी. आणि जर भावना एक्सप्रेस होत असेल तर आता सोपं वाक्य बघू आपण. समजा असं एक्झाम्पल आहे बघा. मीना सेड हाऊ क्लेवर आय एम. हाऊ क्लेवर आय एम असं एक्झाम्पल आहे. मीना सेड हाऊ क्लेवर आय एम. पण एका परीक्षेला विचारलं गेलेलं एक्झाम्पल आहे. सरळ वाक्य करायचं आपल्याला. मीना सेड हाऊ क्लेवर आय एम.
एक्सक्लेमेंड वापरायचं. हो. आणि वाक्य सरळ करायचं. हाऊ क्लेवर आय एम काय येणार, आय एम व्हेरी क्लेवर. बघा हे जर सरळ वाक्य काय करताना कसं येणार आहे बघा, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स वाक्य जर सरळ केलं तर काय येणार आहे, आय एम व्हेरी क्लेवर. व्हेरी क्लेवर वाक्य सरळ झालं. सांगा मला स्टेप बाय स्टेप सांगा काय येणार आहे. पहिल्यांदा मीना एक्सक्लेम्ड. मीना एक्सक्लेम्ड दॅट. आता सरळ वाक्य करताना काय करायचं, हे सुरुवात करायची आय एम पासून इकडे सरळ यायचं. मीना एक्सक्लेम्ड दॅट. आय म्हणजे कोण आहे बोलणारी, मीना म्हणजे शी. आता एम आय पण इथं सीड आहे म्हणून शी वॉज. हाव आहे त्या ठिकाणी काय वापरायचं, व्हेरी क्लेवर. किती सोपा पार्ट आहे बघ. नेक्स्ट घ्या तुम्ही. Pandora said, what a stupid man. What a stupid man he is. Pandora said, Pandora muttered. Pandora muttered, what a stupid man he is. या ठिकाणी हा सुद्धा भाग तुमच्या लक्षात येऊ शकतो बघा. पंडोरा सेड व्हॉट अ स्टुपिड मॅन ही इज. कसेल बघा, बोलणारा कोण आहे बघा, पंडोरा. पंडोरा एक्सक्लेम्ड. पंडोरा एक्सक्लेम्ड काय येणार आहे, दॅट. पंडोरा एक्सक्लेम्ड दॅट. आता ही वॉज अ व्हेरी स्टुपिड मॅन. आता हे वाक्य सिंपल वाक्य आहेत म्हणून हे असं आपण केले. जर यापेक्षा जर वाक्यामध्ये जास्त प्रभाव होत असेल, जास्त एक्सप्रेशन होत असेल, ओव्हरफ्लोइंग, तर त्या ठिकाणी वेगळं शब्द वापरायचं. जसं समजा काय शब्द वाक्यात आले असतील तर शब्द काढायचे. समजा उदाहरणार्थ हा शब्द आला असेल हुर्रा किंवा हुर्रे. हा शब्द मला माहित आहे हुर्रे. त्यातून काय व्यक्त होते, आनंद व्यक्त होते, जय व्यक्त होते. मग अशा वेळेस काय वापरायचं, एक्सक्लेम्ड विथ जॉय. त्यातून आनंद व्यक्त होते. हा शब्द आला असेल वाक्यात, आला शब्द आला असेल, त्यातून काय व्यक्त होते, आलास. आलास दुःख व्यक्त होते. पण त्या ठिकाणी काय वापरायचं, एक्सक्लेम्ड विथ सॉरो. एक्सक्लेम्ड विथ सॉरो हे शब्द वापरायचं. समजा हा शब्द आला असेल, हा शब्द आला असेल ब्रॅवो. ब्रावो ब्रॅवो शाबासकी. ब्रॅवो शब्द आला असेल त्या ठिकाणी काय वापरायचं, तर एक्सक्लेम्ड विथ अपलॉज. शाबासकी एक्सक्लेम्ड विथ अपलॉज. हुर्रा असेल तर एक्सक्लेम्ड विथ जॉय. ब्रावो BRAVO. आलास दुःख असेल तर, किंवा आव सारखा शब्द असेल आउच, त्यातून काय व्यक्त होतं, आउच म्हणजे वेदना. का वापरू आपण, एक्सक्लेम्ड विथ पेन. वेदना होत असेल तर आलास ALAS. एक्सक्लेम्ड विथ सॉरो SORROW. सॉरो म्हणजे दुःख. एक्सक्लेम्ड विथ सॉरो. चालू आहे ना आपलं, एक्सक्लेम्ड विथ सॉरो. आउच असेल तर एक्सक्लेम्ड विथ पेन. आणि समजा हे असेल तर ओ असेल किंवा OH असेल तर ओ, किंवा हे असेल ओ असेल किंवा आणखीन काय शब्द आले असतील तर त्या ठिकाणी काय म्हणतो आपण, एक्सक्लेम्ड विथ सरप्राईज वंडर. एक्सक्लेम्ड विथ सरप्राईज ऑर वंडर. असा एखादा एक्झाम्पल असेल तर कसा बदल करायचा ते आपण बघू.
किती वाक्य चाललं आपलं? दुसरं झालं. तर तिसरं समजा असं वाक्य आहे पहा, ही सेड हुर्रा और हुर्रे. ही सेड हुर्रे, वी हॅव वॉन द मॅच. वी हॅव वॉन द मॅच. He said, we have won the match. सांगा. अगदी बरोबर आहे. ह्यातून काय व्यक्त होते? हे एक्सक्लेम्ड. एक्सक्लेम्ड त्यातून काय व्यक्त होते? जॉय. एक्सक्लेम्ड विथ जॉय. जॉय. वाक्यासन जोडा दॅट ना. दॅट. आता वी म्हणजे दे सगळे मिळून. हॅवचं काय होणार? इकडे सेड असल्यामुळं हॅड वॉन द मॅच. करेक्ट एक्झाम्पल असेल मग. म्हणजे हे एक्सक्लेम्ड विथ जॉय दॅट दे हॅड वॉन द मॅच. हुर्रा असेल तर, आउच असेल तर काय वापरायचं? एक्सक्लेम्ड विथ पेन वापरायचा. ब्राव असेल तर एक्सक्लेम्ड विथ अपलॉज. हे शब्द वापरायचं. पुढचं वाक्य कंटिन्यू करायचं. आणि आता चौथा प्रकार बघूया आपण. तो आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस ना, आज्ञार्थ वाक्य. तो आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस, आज्ञार्थ वाक्य. त्यामध्ये पण बरेचसे प्रकार पडतात. जो ठोकळ भाग आहे तो आपण इथे बघू आपण, जे महत्वाचं आहे परीक्षा दृष्टीने. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स किंवा आज्ञार्थ वाक्य. या ठिकाणी पहा, इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं सूत्र मी तुमच्या समोर लिहितो. सूत्र लिहिलं का तुमच्या लक्षात येईल की कशा रीतीने त्यात बदल करायचे असतात. पहा या ठिकाणी त्याचं सूत्र काय पहा. चौथा प्रकार बघतोय आपण या ठिकाणी. पाहतो इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस किंवा पाहतो इम्पेरेटिव्ह म्हणूया आज्ञार्थ वाक्य. आज्ञार्थ वाक्य इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. आता याचं सूत्र काय असतं बा. अशा प्रकारचं वाक्य सोडताना डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच मध्ये काय बदल करावा लागतात ते आपण पाहूया. प्रथम आपल्याला काय लिहावं लागतं? बोलणारा. आता इथे क्रियापद काय असतात ते आपण डायरेक्ट मी तुम्हाला देतो, म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही. ऑर्डर्ड आज्ञा असेल किंवा त्यातून कमांड व्यक्त असेल तर काय वापरायचं? ऑर्डर्ड. जर विनंती व्यक्त होत असेल तर काय लिहायचं? विनंती असेल तर काय लिहायचं? रिक्वेस्टेड. आज्ञा असेल तर ऑर्डर्ड, विनंती असेल तर रिक्वेस्टेड. सल्ला असेल तर काय वेळ लिहायचो? त्यानंतर नुसती सूचना केली असेल तर सजेस्टेड लिहायचं. किंवा आणखीन त्यातून काय एखाद्या गोष्टी समजा मनाई केली असेल तर प्रोहिबिटेड लिहायचं. प्रोहिबिटेड. एखाद्याला वॉर्निंग दिली असेल, हे पण दिसते का? सजेस्ट पण दिसते का? सजेस्ट पण ठीक आहे. सजेस्ट पण दिसते ते. प्रोहिबिटेडचं दिसत नाही. ठीक आहे. म्हणजे बोलणारा दिसते. ऑर्डर्ड, रिक्वेस्टेड, ऍडवाइजर, सजेस्टेड पण दिसत नाही ना. ठीक आहे. तर सजेस्टेड पण दिसते. सजेस्टेड. त्यानंतर या ठिकाणी जर मनाई केली असेल तर प्रोहिबिटेड सुद्धा आपण घेतो. प्रोहिबिटेड. आणि कडक सूचना असेल किंवा वॉर्निंग जर आपण म्हणतो वॉर्निंग देणे वगैरे, इन्स्ट्रक्टेड वगैरे. आणि ह्यातून कायच व्यक्त होत नसेल त्या ठिकाणी काय वापरतो आपण? इथं आस्कड वापरतो. आस्कड म्हणजे संमिश्र भावना असेल तर टोल्ड. त्याचा आता आपण इथं टोल्डच घ्यायचा. आपण टोल्ड नाही वापरायचं. आता टोल्ड असतो पण टोल्ड घेतलं का मग ते पहिल्या प्रकारात जातं, म्हणून आस्कड वापरायचं. आणि त्यानंतर काय लिहायचं?
ऐकणारा जो व्यक्ती कोण ऐकणारा असेल तो पुढे लिहायचा. आणि नंतर अशा प्रकारचं वाक्य कशाने जोडायचं, टू न जोडायचं, टू न वाक्य जोडायचं आणि शिल्लक वाक्य लिहायचं. पण समजा वाक्यामध्ये जर डोंट आला असेल तर डोंटचं काय करायचं, नॉट टू असं करायचं. डोंट आला असेल त्याचं नॉट टू करायचं. आणि आपल्याला वाक्यातून कळतं, वाक्यातून काय भावना व्यक्त होत आहे, प्रॅग्मॅटिक मिनिंग काय आहे ते आपल्याला कळू शकतं. होय, परीक्षांमध्ये आतापर्यंत बऱ्याच वेळा आलेलं एक्झाम्पल आहे. माझ्या माहितीप्रमाणे हे 30 ते 40 वेळा एक्झाम्पल आलेलं आहे, वेगळ्या एक्झामला पूर्वीपासून एक्झाम्पल आलेलं आहे. ते एक्झाम्पल असं बघा, द किंग सेड टू हिज मेन, द किंग सेड टू हिज मेन, कॅच द thief at once, कॅच द thief at once, चोराला एकदाशी पकडा. द किंग सेड टू हिज मेन, कॅच द thief at once. सूत्र तुमच्या समोर आहे, आरसा समोर आहे, आरशात बघून तुम्ही सोडू शकता. द किंग सेड टू हिज मेन, कॅच द thief at once. आता या ठिकाणी बघा, हे वाक्यातून काय होतं, राजाच असेल तर काय असतो, राजाची आज्ञा असतं का, सल्ला असतो का, विनंती असते, ऑर्डर असते, राजांची ऑर्डर्स असते. मग या ठिकाणी काय लिहिणार तुम्ही, द किंग सेड, द किंग सेड काय करणार आहे या ठिकाणी, द किंग ऑर्डर्ड हिज मेन, काय का वाक्य कसं जोडायचं, टू कॅच द thief at once, असं त्यांनी जोडायचं. द किंग ऑर्डर्ड हिज मेन टू कॅच द thief at once. आणि असं वाक्य असेल तर, शी सेड टू द गेस्ट, she said to the guest, please come in, please come in. आता या वाक्यातून काय व्यक्त होत आहे बा, she said to the guest, please come in. प्लीज शब्दाला काय व्यक्त होत असतं, रिक्वेस्ट असते. या ठिकाणी काय येणार मग, she said to च्या ऐवजी काय वापरा, आता प्लीज शब्द काढून टाका, त्या ठिकाणी काय वापरा, टू कम इन. काय पुढचं वाक्य असेल ते, शी रिक्वेस्टेड द गेस्ट टू कम इन. समजा असं एखादा एक्झाम्पल असेल, द डॉक्टर सेड टू द पेशंट, टेक रेस्ट. डॉक्टरांनी पेशंटला सांगितलं की विश्रांती घ्या. डॉक्टरांचा काय असतो, ऍडवाइस असतो. एक्झाम्पल कशा येणार बघा, द डॉक्टर सेडचं काय नाही तर, द डॉक्टर, फक्त काय करायचं, टू टेकचं टू न जोडायचं. ओके, द डॉक्टर ऍडवाइज द पेशंट टू टेक द रेस्ट. घेतलं दिसतंय का. समजा असा एखादा एक्झाम्पल असेल, असा एखादा मदर सेड टू राजू, डोंट ईट अ ब्रेड. एक मिनिट, आपण प्लेट घेऊ एक्झाम्पल, एक शेवटचं एक्झाम्पल घेऊ आपण, नाही तर थांबूया आपण. आणखीन दोन प्रकार आहेत, लेट्स काय वाक्य आणि लेट्स काय वाक्य. लेट्स असेल तर त्या ठिकाणी सजेस्ट वापरायचं, किंवा ह्यातच मी कव्हर करतो, ते तुम्हाला सांगतो, ते सेपरेट सूत्र असते. एकदम आलेलं वाक्य आहे पहा, मदर सेड टू राजू,
Mother said to Raju. Mother said to Raju, don't eat a bread. असा एखादा एक्झाम्पल आहे. आता दोन्ही वाक्यामध्ये काय बदल आहे थोडस आपण बदल हे करूया आपण. आता बोलणारा कोण आहे पहा, मदर आहे. आता सेड टू ह्यातून काय व्यक्त होते, आई रागव पण शकते, ऑर्डर पण असू शकते, विनंती पण असू शकते, रिक्वेस्ट असू शकते, सल्ला पण असू शकते, ऑर्डर्स पण असू शकते, किंवा कदाचित त्याचे थ्रेट पण असू शकते थोडक्यात. म्हणजे ठिकाणी आपल्याला असे एकजटाची भावना सांगता येते का, अशा वेळेस वाक्यात का वापरायचं, आस्कड वापरायचं. हे आस्कड अशा वाक्याला कॉमनली आपण घेतो. म्हणजे ज्या ठिकाणी ओव्हरलॅपिंग असतं, ओव्हरलॅपिंग मिक्सिंग इमोशन्स असतात, फिलिंग्स असतात, आपल्याला कळू शकत नाही काय व्यक्त आहे ते, अशा ठिकाणी आस्कड जर पर्याय असेल तर आस्कड वापरायचं. मदर आस्क्ड राजू डोंटचं काय करा, नॉट टू इट अ ब्रेड. अजून एक अशा प्रकारचे एक्झाम्पल आहे, एक सेपरेट सूत्र आहे, फॉर्म्युला आहे, पण अशा प्रकारचे एक एक्झाम्पल मी तुमच्या समोर ठेवतो, परीक्षेमध्ये आलेले पहा की असा एक्झाम्पल आहे बघा. राजू सेड टू हिज फ्रेंड्स, राजू सेड टू हिज फ्रेंड्स, लेट्स गो फॉर अ वॉक. असं एक्झाम्पल आहे बघा. राजू सेड टू हिज फ्रेंड्स, लेट्स गो फॉर अ वॉक. आता लेट्स आणि लेट मध्ये काय फरक आहे बघा. ज्यावेळेस आपण लेट्सचा वापर करतो, लेटस किंवा लेट्स, तेव्हा त्या वाक्याचा अर्थ असतो एक प्रकारचं काय असतं, त्यातून सजेशन व्यक्त होत असतं, सजेशन किंवा एक प्रकारचं काय होत असतं, प्रपोजल. आणि ज्या वाक्यामध्ये लेट न सुरुवात करतो तर एक प्रकारचं काय करत असतो आपण इथं, परमिट किंवा परमिशन, किंवा एक प्रकारच्या एखाद्याची परवानगी घेत असतो. आलो. हा लेट्स आणि लेट मध्ये फरक आहे. लेट्स म्हणजे सजेशन, एक प्रकारचं प्रपोज, आणि लेट म्हणजे परमिशन, आलो किंवा आस्क, रिक्वेस्ट. त्यातून काय व्यक्त होत असतं, आस्क पण होऊ शकत असतं, एक प्रकारचे काय होत असते, रिक्वेस्ट व्यक्त होत असते. आता राजू त्यांच्या मित्राला म्हणतोय, मग राजू मित्रांना काय करतो, एक प्रकारचं सजेस्ट करतोय, सजेस्ट. मग काय येणार आहे एक एक्झाम्पल मध्ये, राजू काय येणार आहे तर सेड टूच काय वापरायचं, सजेस्टेड. किंवा तुम्हाला परीक्षेमध्ये पर्यायामध्ये दुसरा शब्द असतो, काय असतो, प्रपोजर, असा शब्द असतो, सजेस्टेड ऑर प्रपोज. राजू सजेस्टेड ऑर प्रपोज हिज फ्रेंड्स दॅट. आता लेट्स म्हणजे काय येणार आहे, दॅट दे शुड गो फॉर वॉक. असा बदल होईल बघा. प्रपोज किंवा सजेस्ट वापरलं, दॅट वाक्य जोडलं, लेट्स दे शुड झालं, आणि पुढचं वाक्य आहे असं लिहिलं आपण. नाही टू ना, ते टू न पहिल्या प्रकारामध्ये, हिथलं वाक्य ते जरा वेगळं आहे, लेटचं वाक्य आहे. किंवा ह्याचं जे सूत्र आहे ते ह्याचं सूत्र कसं आहे बघा, हे सूत्र मी तुमच्या समोर लिहितो. हे सूत्र कसं आहे अशा वाक्याचं, तर बोलणारा अधिक सजेस्टेड अधिक ऐकणारा अधिक दॅट अधिक दे शुड आणि शिल्लक, असं तयार होईल. कारण हे वाक्य कशामुळे आहे, जर हे लेटचं सेंटेन्स असेल तर, लेटचं वाक्य असेल तर, लेटचं वाक्य असेल तर हे सूत्र असं चालतं, लेटचं म्हणजे लेटस किंवा लेट मी. आणि समजा हे वाक्य जर असं असेल, हेच वाक्य जर असं आलं असतं, वाजले ना, ओके, कारण मला तिकडे आणखीन एक लेक्चर आहे. आणि समजा हेच वाक्य तुमच्या समोर मी असं लिहिलं, राजू सेड टू हिज फादर, आणि असं आहे की लेट मी गो फॉर वॉक. बघा हेच एक्झाम्पल आहे बघा. तुम्हाला फरक करण्यासाठी मी समजून दिलं, तुमचं कन्फ्युजन करायचा माझा विचार नाही, दोन्ही मधला फरक कळावा म्हणून गेले. आता हेच एक्झाम्पल आहे बघा, राजू सेड टू हिज फादर
लेट मी गो फॉर वॉक. आणि हेच वाक्य काय, खालचं वाक्य होतं राजू सेड टू हिज फ्रेंड्स लेट्स गो फॉर वॉक. मित्रांना म्हणणे आणि वडिलांना म्हणणे फरक आहे. मित्राला काय म्हणत होता तो सजेस्ट करत होता, आणि वडिलांना काय म्हणतोय तो वडिलांची परवानगी मागतोय, मी फिरायला जाऊ का, आणि ते काय म्हणतो चला आपण सहज फिरायला जाऊया. हा लेट्स आणि लेट मधला फरक आहे. मग आता हे वाक्याचं पण सूत्र मी तुमच्या समोर ठेवतो. हे जर असं वाक्य आलं असेल तर त्याचं सूत्र काय चालतं बघा, त्याचं सूत्र काय तयार होत असतं. जर नुसतं लेटचं वाक्य आलं असेल तर त्याचं सूत्र काय असतं, आता हे लेटचं वाक्य होतं म्हणून, नुसतं जर लेटचं वाक्य आलं असेल तर त्याचं सूत्र काय असतं की प्रथम आपण बोलणारा लिहितो, नंतर या ठिकाणी आस्क किंवा त्यातून काय व्यक्त होत असेल तर हे लिहितो, आस्क किंवा त्यातून व्यक्त होत असते विनंती, रिक्वेस्टेड ते लिहितो. बोलणारा आस्क रिक्वेस्टेड, त्या ठिकाणी ऐकणारा, आणि अशा वाक्यामध्ये टू लेट वाक्य जोडायचं. टू लेट कारण परमिशन आपण मागतोय, आणि शिल्लक भाग लिहायचं. हे मी तुम्हाला सेपरेट घेतलं असतं पण वेळ अभावी, वेळ कमी असल्यामुळे मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं. ह्याच्यावरचं अजून 8-10 एक्झाम्पल आपण बघू शकतो आपण. मग आता हे सांगा मला, ह्यातून काय व्यक्त होतंय, राजू काय मागतोय त्यांना, परमिशन. मग सांगा, आरसा तुमच्या समोर आहे हा, मग राजू आस्क्ड किंवा रिक्वेस्टेड, काय जो पर्याय असेल तो तुम्ही तिथे ठेवा, रिक्वेस्टेड और आस्क. कोणाला, हिज फादर. वाक्य असं जोडायचं टू लेट, आता मी म्हणजे हिम, गो फॉर वॉक. काय बदल झाला बघा, इथं आस्क वापरलं किंवा रिक्वेस्टेड वापरलं, हिज फादर, टू लेट न वाक्य सुरुवात झाले हिम. मला वाटतं हा प्रकार सगळ्यांना समजला असेल. असं तुम्ही जर हे प्रकारचे माझे थोडेफार पाहिले व्हिडिओ पाहिले तर जो काय भाग आहे तो तुमचा आणखीन कव्हर होईल, असं मी व्हिडिओ तयार करणार आहे. तुम्ही पाहत चला. थँक्यू.